नमस्कार. मी निवेदिका वीणा दिघे. लेनोरा माइंडट्यून कन्सल्टंट्सच्या एन्हान्सिंग हॅपीनेस या सिरीजच्या या तिसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आपल्या अवतीभोवती आपण एकत्र कुटुंब सध्या सहसा बघत नाही. सगळीकडे न्यूक्लिअर फॅमिलीज आपल्याला दिसतात. या फॅमिलीज मधील प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी दिसतो. पण असं असतानाही ही कुटुंब आनंदी दिसत नाहीत. म्हणजे सक्सेसफुल फॅमिलीज हॅपी फॅमिलीज दिसत नाहीत. असं का? हेच मला आज जाणून घ्यायचंय डॉक्टर सीताराम कोल्हे सरांकडून. तर सर, असं का होतं की कुटुंब हॅपी फॅमिली म्हणून का दिसत नाही? न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे आई वडील आणि मुलं. हं. हॅपीनेससाठी किंवा कुटुंबाच्या हॅपीनेससाठी जो कंपाऊंड इफेक्ट यायला पाहिजे हम्म. तो का येत नाही, तर हा प्रत्येक सदस्य स्वतःच्या विकासासाठी हम्म. किंवा स्वतःच्या उंची वाढवण्यासाठी एवढा धावपळ करत असतो हम्म. की जो डाळिंबासारखा बांधून कुटुंबाच्या हॅपीनेससाठी जो इफेक्ट यायला पाहिजे तो येण्यासाठी या सदस्यांचे जे योगदान कुटुंबामध्ये पाहिजे तो प्रत्येक सदस्य योगदान देत नाही. आणि जर ह्या सर्व सदस्यांनी स्वतःच्या विकासासोबतच कुटुंबाच्या विकासासाठी आणि हॅपीनेससाठी जर योगदान दिलं तर निश्चितच हे कुटुंब एक हॅपी फॅमिली म्हणून नावारूपाला येऊ शकतं. मग तुमच्या मतानुसार हॅपी फॅमिली हा काय कन्सेप्ट आहे किंवा कोणत्या कुटुंबाला हॅपी फॅमिली म्हणावं? हॅपीनेस किंवा हॅपी फॅमिलीसाठी हम्म. काही एक पॅरामीटर्स आहेत. हम्म. एक तर त्या नात्यामध्ये असणारं बॉन्डिंग, हं. एकमेकांमध्ये असणारं समजून घेण्याची वृत्ती, हं. एकमेकांमध्ये एकमेकांचा रिस्पेक्ट करणं, हं. एकमेकांसाठी वेळ देणं. हं. वेळ देणं म्हणजे सणवार असेल हं. किंवा अगदी एकत्र एक जेवण वेळचं जेवण सुद्धा. जेवण हं. असेल किंवा हं. कुठं ट्रिपला जाणं असेल, हं. हं. ह्या सर्व गोष्टी जर एकत्र केल्या हं. तर त्या कुटुंबाला आपण हॅपी फॅमिली म्हणू शकतो. हं. बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की सणवारासाठी देखील ही कुटुंब एकत्र नसतात. मग या अशा टप्प्यावर सपोज एखाद्या परिवाराला हे ऐकून सुद्धा जाणवलं की खरंच आपल्या परिवारामध्ये ही समस्या आहे की आपण हॅपी फॅमिली या कॉन्सेप्टमध्ये बसत नाही आहोत. तर या टप्प्यावर काउन्सिलर म्हणजे सायकोलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट हे कशी मदत करतात आणि कोणी याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे? एक तर हे छोटं कुटुंब, 4 सदस्यांचं कुटुंब, तरी सुद्धा कुटुंबातील सदस्यांना असं वाटतं की जो कर्ता पुरुष आहे त्यांनी ह्या सर्व कुटुंबाच्या हॅपीनेसची जबाबदारी घ्यावी. त्यांनी एकट्यानेच ह्या सर्व गोष्टी कराव्या, अर्थार्जन देखील करावं. परंतु असं काही नाही की कुटुंबातल्या कुठल्याही सदस्यांनी ती जबाबदारी उचलून जर हा रोल केला आणि कुटुंबाच्या सर्व सदस्यांच्या हॅपीनेससाठी आणि तो कंपाऊंड इफेक्ट येण्यासाठी जर काउन्सिलिंगची मदत घेतली तर तो काउन्सिलर हॅपी फॅमिली म्हणजे फॅमिली काउन्सिलिंग आणि कपल काउन्सिलिंग या सर्व गोष्टी एकत्र करतो. त्याच्यामध्ये प्रत्येक सदस्याच्या वैयक्तिक विकासासोबतच त्या कुटुंबाच्या एकत्र विकासाचा आणि हॅपीनेसचा देखील तो विचार करतो आणि त्याच्यातून प्रत्येकाला त्या पद्धतीचं सोल्युशन देतो, गोल ठरवतो, त्याच्या स्ट्रॅटेजी ठरवतो आणि त्याप्रमाणे त्या इम्प्लिमेंट करून याचा एक कंपाऊंड इफेक्ट देऊन हॅपी फॅमिलीने या संज्ञेमध्ये मोडेल अशा प्रकारचं कुटुंब काउन्सिलरकडून निर्माण केलं जातं. आणि अशी जर छोटी छोटी कुटुंब एकंदर हॅपी झाली तर खरोखरच समाजामध्ये एक हॅपीनेस निर्माण होईल आणि एक निकोप समाज आपण जो म्हणतो तो निकोप समाज निर्माण होईल. खरंच आहे. कारण आपल्या या समाजाचा मूळ आधार जो आहे ती एक कुटुंब संस्था. त्यामुळे प्रत्येक कुटुंब संस्था बळकट होणं आणि त्याला पाया असायला पाहिजे तो विश्वासाचा आणि प्रेमाचा. तरच आनंदी वास्तू उभारू शकते. आणि यामध्ये सायकोलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट हे फार आपल्याला योग्य वेळी मदत करू शकतात. तर अशाच महत्वपूर्ण प्रश्नांच्या योग्य उत्तरासाठी एन्हान्सिंग हॅपीनेसच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण नक्की भेटूयात. निरोप आजपुरता. नमस्कार.